नमस्कार. अक्षयने चांगलीच मदत रमाची केलेली असते. रमाला तोंडघशी पडण्यापासून अक्षयने वाचवलेलं असतं. आरोही खूपच खुश असते. आरोही रमाला म्हणत असते, मम्मा मम्मा खरंच थँक्यू. आई, मी तुझे आभार कसे मानू मलाच कळत नाही. तू एवढी एवढी सुंदर कूक आहेस. तू एवढं मस्त जेवण बनवतेस ना, त्याला किती चव आहे. तेव्हा रमा बोलते, माझ्या बाळाला आवडलं ना, मग मला काहीच हरकत नाही. मी रोज बनवत जाईन. तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघून खूपच खुश असतो. त्याच वेळेला आरोही रमाला मिठी मारते. तेव्हा रमा तिच्या मिठीमध्ये खूपच रडत असते. त्यावेळेला आरोही म्हणते, आई काय झालं, तू का रडतेस. त्यावेळेला लगेच रमा बोलते, नाही ग बाळा, मी कुठे रडते, हे तर आनंद अश्रू आहेत. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, चला, गंगा जमुना वाहून झाल्या असतील तर चला चला, शाळेत जायचं आहे ना. अगं उद्या लवकर उठावं लागेल. आता लवकर झोपाल तर उद्या शाळेत जाल ना. तेव्हा लगेच आरोही म्हणते, बाबा बाबा मी झोपते जाऊन. आणि लगेच आरोही तिच्या बेडरूममध्ये जाते. त्यावेळेला रमा अक्षयला म्हणते, खरंच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. अक्षय देवधर, आज तुमच्यामुळे मी माझ्या मुलीच्या मनात माझं स्थान निर्माण करू शकले. आज तुम्ही माझ्या मुलीच्या नजरेसमोर मला पडण्यापासून वाचवलं. खरंच थँक्यू. त्यावेळेला अक्षय बोलतो, ते माझं कर्तव्य होतं. आणि तसंही आरोहीची आई तिच्या नजरेतून उतरलेली मला सुद्धा आवडणार नाही. हे ऐकताच रमाला खूपच आनंद होतो. तेवढ्यात इरावती तिथे येते आणि म्हणते, अक्षय अक्षय म्हणजे तू हे सर्व केलंस. अक्षय तू हे सर्व का केलंस मला सांगशील. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, बस कर इरावती आत्या, तू जे काही वागलीस ते तुला कळत नाही. इरावती आत्या, तुला तुला कुणी कुणी अधिकार दिला रमाच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा. तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला नक्की मिळणार. तेव्हा इरावती बोलते, अक्षय अरे तू तुझ्या आत्याशी बोलतोयस, विसरतोयस का. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, हो मी विसरतोय, कारण मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये. हा विषय मला इथल्या इथे थांबवायचा आहे. प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा. आणि तेच योग्य आहे. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते, काय झालं इरावती वंश, तोंडावर पडलात का. आणि सीमा फिदी फिदी हसत असते. त्यावेळेला इरावतीला खूप राग येतो आणि इरावती बोलते, सीमा वहिनी गप्प बस. तेव्हा मात्र सीमा बोलते, आज एका मुलीची वाट लागली. आज एका बाईला चांगलाच माझ्या सुनेने धडा शिकवला. असंच असंच पाहिजे तुला. रमा हिची अवस्था खूपच बेकार कर, हिला चांगलंच तोंडावर पाड. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, आई आई शांत हो. अगं काय बोलतेस तू, तू तर इरावती आत्याबद्दल बोलतेस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते, हो मी त्याच इरावती आत्यांबद्दल मी जे काही बोलते ते कळतंय ना. अक्षय तुला समजत नाही, ही बाई तुला फसवते. अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव, मी काहीही खोटं बोलत नाहीये. अक्षय प्लीज. त्यावेळेला अक्षय बोलतो, आत्या अगं काय बोलते आई. त्यावेळेला पार्वती आजी बोलते, अक्षय जे काही बोलते ते खरं खरं बोलतीये सीमा. अक्षय या बाईवरती विश्वास ठेवू नकोस, नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील. अक्षय प्लीज स्वतःला सावर, नाहीतर एक दिवस तू तोंडावर आपटशील. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, पुरे झालं, मला आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबू देत, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलंय. आता मला कळतच नाहीये की काय करावं ते. खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल. प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. आणि लवकरात लवकर अशा काही गोष्टी करा ज्या तुम्हाला कळतील. तेव्हा मात्र इरावती खूपच खुश असते. इरावती मोठ्याने बोलते, प्लीज आता जर का हे सगळं थांबवलं तर बरं होईल. आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होणार आहे.
तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. इरावती खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, पुरे, आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय अक्षय. तेव्हा लगेच रमा इरावतीचा हात जोरात मुरगळते आणि रमा इरावतीला बोलते, लायकीत राहायचा. इरावती, माझ्या वाटेला जायचं नाही. मी तुला किती वेळा सांगितलं, माझ्या मुलीच्या आणि माझ्या वाटेमध्ये यायचा प्रयत्न केलास तर ही रमा विसरून जाईन की तू यांची आत्या आहेस. तसंही मला काही एक फरक पडत नाही, तू कोणी असशील, पण मी माझ्या मुलीच्या बाबतीत कोणालाही काही वाईट करू देणार नाही. तेव्हा मात्र सीमाला काय बोलावं तीच कळत नसतं. सीमा बोलते, रमा अगदी योग्य. रमा, तू स्वतःच्या मुलीसाठी आज ज्या पद्धतीने उभी राहतेस ते बघून मला खरंच खूप आनंद झालाय. रमा, तू स्वतःला सिद्ध केलंयस. तेव्हा मात्र रमा बोलते, खरं सांगू का, मलाच कळत नाहीये की मी काय वागते ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही अजिबात शांतपणे जगू देणार नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, नाहीतर तुम्ही सगळेजण तोंडावर आपटाल आणि असे काही आपटाल की बस. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. इरावती खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय. आता मला या विषयाचा अजिबात विचार करायचा नाही. तेव्हा लगेच अक्षय रमाला बोलतो, रमा, असं काय आहे की तू इरावती आत्यावरती खूप चिडतेस. तेव्हा लगेच रमा बोलते, मी सांगेन, वेळ आली की सांगेन. अजून ती वेळ आली नाही. पण अक्षय, एकच गोष्ट सांगेन, या बाईवरती विश्वास ठेवू नका. तेव्हा लगेच इरावती भावूक होऊन अक्षयला बोलते, बघ बाबा, तुला तुझ्या बायकोचंच ऐकायचं असेल तर तू माझ्याशी नाही बोललास तरी चालेल. काय आहे ना, कितीही काही झालं तरी तुझ्या बायकोच्या नजरेत मीच वाईट. त्यामुळे मला या विषयावर वाद घालायचाच नाही. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, आत्या प्लीज, उगाच गोष्टीत आणू नकोस, कारण मला काहीच कळत नाहीये काय करावं ते. तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन आत्या, प्लीज स्वतःला सावर, कारण यातच सर्व काही आहे. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे, हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल. या विषयावर मला कोणताच वाद घालायचा नाही. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. इरावती मोठ्याने बोलते, आता सगळं समाप्त झालंय. आता मला हा विषय ताणायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. आणि इरावती तिच्या रूममध्ये निघून जाते. ती खूपच घाबरलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रमाने आयत्या वेळी इरावतीच्या नांग्या ठेचून योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.